सगळ्यांनी आपल्या सगळ्यांचे मत मांडलेले आहेत. आता माझं काय मांडण्यासारखं काहीच उरलेलं नाही, सगळं सांगून मोकळे झालेले आहेत. पण आता एक सांगायचा किस्सा म्हणजे असा, एकदा स्वयंपाकी बाया कोणीच आल्या नव्हत्या भाकरी करायला. मग भगवान म्हणून सगळ्यांना सांगितलं, मोठ्या मोठ्या मुलींनी भाकरी थापायला बसा. आम्ही सगळे मोठ्या मोठ्या मुली भाकरी थापायला बसलो. सगळे मुलं जेवायला आले, भाकरी एकही थापलेली नव्हती. कारण जेवढा थापायच्या तेवढ्यावर, जेवढा थापायच्या तेवढ्यावर सगळ्या पेटी खाली भाकरी. भाकरी अजिबात नव्हत्या. नंतर मी परत सगळ्यांनी आपल्या आपल्या भावाला, आपल्या आपल्या बहिणीला असं भाकरी थापून गेले. बाकीच्यांना काही भाकरी मिळत नव्हती. सगळ्या भाकरी आम्ही सगळ्या थापून थापून एवढ्या एवढ्या भाकरीवर पेटी खाली. भगवान भाऊनी सगळ्यांच्या पेट्या चेक केल्या, पेटी खालच्या भाकरी उचलल्या आणि खाली आणल्या, सगळ्यांना त्या वाटल्या. कारण एवढं मोठं पीठ काढलं, एवढं मोठं भाकरी थापल्या गेल्या कुठे भाकरी. हा मोठा किस्सा होता. बाकीचं काही सांगण्यासारखं काही नाही आहे. आपल्या डोक्यावर छत्र हरवलेलं आहे, त्यामुळे आपला आश्रम सुद्धा म्हणजे बंद पडलेला आहे. त्यामुळे फार दुःख व्यक्त करते. आणि तो आता परत चालू व्हायला पाहिजे. सगळ्यांनी याच्यावरती सगळ्यांनी सहकार्य करा आणि भाऊंना खूप मोठा पाठिंबा द्या, हेच माझी इच्छा आहे. त्याच्यावरून अजून एक गाणं मी असं म्हणते आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं गाणं आहे ते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई हे जेव्हा एकटे पडले तेव्हा त्यांची काय अवस्था होती, तशी ही आपली अवस्था झालेली आहे. त्याच्यावरून मी असं त्यांनी जे गाणं गायलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, ते गाणं मी म्हणून लागते. आई वाचुनी ओरले गळे, नाते तुटले पार, आईचा मावळला धार, आईचा मावळला धार. खेळविले तू तुझ्या कुशीत, वात्सल्याच्या प्रेमभरात.